नांदेड येथे संत संमेलन उत्साहात संपन्न. दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी गिरिराज मंगल कार्यालय येथे संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवलिंग शिवाचार्य महाराज, स्वामी व्यंकटेशाचार्य जीयर स्वामी, भागवताचार्य विश्वास महाराज घोडजकर, चंद्रकांत महाराज लाटकर, सुन चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. आज नांदेड जिल्ह्याचं संत संमेलन आज आयोजित केलेलं आहे. या संत संमेलनाला नांदेड जिल्ह्यातील जवळपास 250 संत या संत संमेलनामध्ये उपस्थित आहेत. हिंदू एकत्रीकरणासाठी या संत संमेलनाचं आज आयोजन केलेलं होतं. जे हिंदू समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी आणि जातीयतामध्ये आपण वेगवेगळ्या विभागले गेलेलो आहोत, त्यांना एकत्र करण्याचं काम साधू संतांचं असते. त्यामुळे हे संत संमेलन आयोजित केलेलं आहे. त्यानंतर मतदार जागृती जी आहे की हिंदू समाज निद्रित झालेला आहे, झोपेचं सोंग घेत आहे. त्यामुळं एखादी गोष्ट आपण सांगितली तर मतदार ऐकू शकत नाही, पण साधू संत सांगितलं तर 100% ते ऐकू शकतात. या माध्यमातून सुद्धा साधू संतांनी त्यांच्या कीर्तन प्रवचनातून हिंदू समाजाला जागा करायचं आहे. त्यामुळे ही संत संमेलन आयोजित केलेलं आहे. अनेक संप्रदायातील जसं वीर संप्रदाय आहे, दत्त संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय आहे, महानुभाव पंथ आहे, असे अनेक साधू संत या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्व साधू संतांचं या संत संमेलनामध्ये हार्दिक स्वागत आहे. या संत संमेलनामध्ये मधुसूदन महाराज कापशीकर यांनी सर्व संतांना आवाहन केलेलं होतं. गोविंद महाराज पाचलेगावकर असतील, त्यानंतर प्राचार्य सुग चव्हाण आहेत, घोडजकर शास्त्री, त्यानंतर चंद्रकांत महाराज लाटकर असतील, त्यानंतर नामदेव महाराज, एकनाथ महाराज उमरज संस्थानचे, त्यानंतर डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज आहेत, त्यानंतर हळद्याचे महाराजसुद्धा वट्टेमोड महाराज संस्थान हळदा या ठिकाणचे महाराज या ठिकाणी आलेले आहेत. महानुभाव पंथाचे मुकुंद बुवा हे सुद्धा ह्या ठिकाणी आलेले आहेत. बोरा बोर्डाचे अनेक प्रतिनिधीसुद्धा ह्या ठिकाणी आलेले आहेत. दत्त संस्थानचे कोलंबीकर आनंदबंद महाराज कोलंबीकर हे सुद्धा ह्या ठिकाणी आलेले आहेत. अनेक नांदेड जिल्ह्यातल्या जवळपास 250 गावातून साधू संत आलेले आहेत. त्यामुळं या साधू संतांचं या संमेलनाला आले, त्यामुळं मी सर्वांचा आभार ह्या ठिकाणी व्यक्त करतो. जय श्रीराम.